नमस्कार. अभिव्यक्ती या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात अभिव्यक्तीशी संबंधित एखाद्या दिग्गज व्यक्तिमत्वाशी संवादाने व्हावी अशी फार इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण होते याचं समाधान आहेच आहे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राला अतिशय सुपरिचित असणारे लोकप्रिय मुलाखतकार, लेखक, व्याख्याते आणि राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या प्रश्नांचे अभ्यासक आणि विश्लेषक सन्माननीय राजू परोळेकर. नमस्कार. इतक्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी केलेली आहे तुम्ही आणि त्याच्यामुळे इतक्या उपाध्या लावाव्या लागतात ओळख करून देताना, पण यातली तुम्हाला नेमकी कुठली आवडते? लेखक. का? लिहिणं हे मला खूप आवडतं, कारण मी मुळामध्ये मला स्वतःला सगळ्यात चांगलं आणि उत्तम जमतं ते लिहिणं. आणि मला असं वाटतं की बाकी सगळ्या गोष्टी मी आनुषंगिक आणि अपघाताने केल्या असतील, पण ही गोष्ट मी प्रेमाने करतो आणि ती करताना मला खूप आनंद मिळतो. आणि मला असं वाटतं की फक्त लेखनाचे खूप पैसे, चांगले जगण्यासारखे पैसे मिळाले तर मी बाकी काही करणार नाही, फक्त लेखन करीन, इतकं मला लेखन आवडतं. आणि लेखनाचे पण अनेक प्रकार आहेत आणि त्याच्यात शैलीचा भाग पण येतो, पण सटायर म्हणजे प्रहसन, विनोद पासून ते गंभीर विश्लेषण, तत्व चिंतन या प्रकारचं सगळं लेखनाचे भाग येतात. आणि मला असं वाटतं की मी या सगळ्या क्षेत्रामध्ये कधी ना कधी मुसाफिरी केली. याचं कारण एकच आहे की काही विलक्षण वेगळे गुण आहेत म्हणून नव्हे, की मला लिहायला खूप आवडतं आणि मी प्रयत्न करून बघतो आणि ते जमलं की आनंद मिळतो. असंच होत राहतं. ते हा एक असा छान प्रवास असतो लेखनाचा, त्याच्यामध्ये अशी लय लागते. बाकी गोष्टी कशा असतात की त्याच्यामध्ये खूप उसळी असते, चमक असते, लोकप्रियता पण असू शकते, पण ती गंभीरता, ती गूढता, ती घनता, तो डीपनेस काही मिळत नाही. मला वाटत नाही की ते बाकी कुठच्या गोष्टीत आहे. इतकी लेखनाविषयी सुंदर व्याख्या केली, परंतु मग याच अनुषंगाने असं विचारावं लागतं की पूर्वी वर्तमानपत्रांच्या पुरवण्या असतील, वेगवेगळ्या कादंबऱ्या असतील, वेगवेगळी पुस्तकं येत होती, लोक मोठ्या संख्येने वाचत होती. आता या सोशल नेटवर्किंगच्या जगामध्ये हे सगळं इन्स्टंट वाचायला हवं असतं, फार प्रदीर्घ वाचायचं नसतं वगैरे. मग हे या परिस्थितीकडे कसं बघतं? असं मला वाटत नाही. खरं सांगू का की लेखनाची प्रक्रिया जशी बदलली नाही तशी वाचनाची प्रक्रियाही बदललेली नाही. माध्यम बदललं, म्हणजे कसं की मेसेंजर जो होता तो बदलला. म्हणजे आज फेसबुक मेसेंजरवर एक ओळ तुम्ही वाचता किंवा मूळ कुठच्या तरी समाज माध्यमावर, मग ते मायक्रो ब्लॉगिंग जे असेल म्हणजे ट्विटरसारखं किंवा मोठा ब्लॉग असेल, तुम्ही डिजिटली ते वाचू शकता. कागद नाही. म्हणजे मला व्यक्तिशः कागद फार आवडतं. म्हणजे पुस्तकाचा वास असतो, ती जुनं झाल्यावर त्याला एक रंग येतो, ते सगळं मला आवडतं. पण याचा अर्थ असं नवीन स्वीकारू नये असं नाही. डिजिटलायझेशनचे वेगळे फायदे आहेत. जसं की माझ्याकडे हजारो पुस्तकं आहेत, पण त्यांची खूप काळजी घेत राहायला लागतं आणि सतत त्याला बघत राहायला लागतं. डिजिटल पुस्तकं तुम्ही हजारो ठेवू शकता, पण त्यांना अशा काही निगराणी करण्याची गरज नसते. अर्थात तो वास मिळणार नाही तुम्हाला, ती गंमत नाही, ते कागद हाताळता येणार नाही, त्याच्यात एखादं फूल ठेवून देता येत नाही किंवा तो बुकमार्कची आठवण असते ती राहत नाही. पण तरीसुद्धा डिजिटलचं स्वतःचं सामर्थ्य आहे. आणि वाचन, मला असं वाटतं की मी स्वतः डिजिटली असंख्य पुस्तकं वाचली, जेवढी मी छापील पुस्तकं वाचलीत. त्यामुळे लोक आता वेगळ्या माध्यमातून वाचतात, ब्लॉग्स वाचतात. ब्लॉगवर तुम्ही काही लिहू शकता, कुठच्याही भाषेत लिहू शकता. तुमचा ब्लॉग असतो आणि तुम्ही कुठच्याही ब्लॉगिंग साईट, जसे मायक्रो ब्लॉगिंग साईट, ट्विटरवर तुम्ही ब्लॉग लिहिला, समजा 10 पानांचा आहे, 15 पानांचा आहे, 20 पानांचा ब्लॉग लिहिला आणि त्याची एक लिंक टाकून दिली ट्विटरवर की ती हजारो लोकांपर्यंत पोचते, कित्येकदा लक्षावधी लोकांपर्यंत पोचते. तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा प्रिंट होतं, म्हणजे मॅगझिन्स यायची किंवा ज्या प्रकारच्या वृत्तमानपत्रांच्या पुरवण्याच्या, त्याची किती बंदिस्तपणा होता. त्याच्यात एक प्रकारचं ऑथॉरिटेरियनिझम होतं. म्हणजे कसं की त्या संपादकाची मर्जी असायची. मग कथा पसरायची की तळवलकर केबिनमध्ये घेतात की नाही. मग तो एक बारीकसा लेख घेऊन लेखक बाहेर उभा असायचा. त्याला वाटायचं की आपण लेखक आहोत का नाही, लेखक आहे की नाही, तो हे वर्तमानपत्र ठरवायचं किंवा त्याची रविवारची पुरवणी ठरवायची. आता जिथल्या तिथे फैसला होतो, त्याची मर्जी, त्याला कोणत्या संपादकाची तमा नाही. त्याची संपादकाची त्याने बिनपाण्याने केली तरी काय फरक नाही पडत, कारण त्याने टाकलं की लोक वाचणार. तो थेट वाचकांपर्यंत पोचतो. मधल्या आडतेदाराचं महत्त्वच कमी झालेलं आहे. त्यामुळे मला त्याचं गंमत वाटते. लेखक म्हणून मला आवडते हे की मला माझं कोणी एडिट नाही करणार, कोणी त्याच्यावर. आता तर एडिट करत नव्हते माझं कधी, पण मुद्दा असा की नव्या लेखक येतात, त्यांना एडिट करतात, त्यांचं संपादक स्वतःचं शहाणपण वापरतात, सो कॉल्ड शहाणपण. तर मला असं वाटतं की आता मग हा शब्द इथे असा वापरला तर चालेल का, हे सुसंस्कृत नाही. तुम्ही कोण ठरवणार, हे लेखकाला ठरवते. तर ते आता मोकळं झालं आहे. त्याचे दुष्परिणाम आहेत. म्हणजे प्रत्येक साक्षर माणूस स्वतःला लेखक समजायला लागला, हा सर्वात मोठा दुष्परिणाम.
पण हे दुष्परिणाम धरूनही त्याचा फायदाच जास्ती आहे. सर, असं औपचारिक मुलाखत असं स्वरूप मला याचं ठेवायचं नाही आहे. मला एक भोवतालाचं निरीक्षण करणारे एक व्यक्ती तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. कोरोना काळात आता आपण बघतो की आता तुमच्यासारखी व्यक्ती इतक्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करते आणि कोरोना काळात सगळे ठप्प झाल्यासारखं झालं. अनेकांना नैराश्य आल्यासारखं झालं, अनेक जण डिप्रेशनमध्ये गेले, बरेच जण अस्वस्थ झाले. काय करावं हे सुचनाचं झालं लोकांना. तुम्ही या काळामध्ये कशा पद्धतीने जगताय, तुमचं कसं काय? मला वाटतं रुटीनप्रमाणेच जगतो. म्हणजे लॉकडाऊनचा एक थोडा काळ होता की जेव्हा मी घरात बसलो, मी जाणून घेतलं की साधारण कितपत गंभीर आहे. अन्यथा लक्षात घ्या की मला एक परवाना आहेच ना, म्हणजे ऑक्युपेशनचा तुम्हाला हॅझार्ड असतो तसा फायदाही असतो, त्यामुळे मी कुठेही जाऊ शकायचो. तर मग मी नंतर लगेच सुरू केलं. मी इंटरव्ह्यूज पण केले, काही तुम्ही बघितले असतील, काही स्टुडिओमध्ये केले आणि माणसांना भेटणं वगैरे सुरू केलं, पुरेशी काळजी घेऊन सुरू केलं. आता मला असं वाटतं की 2 गोष्टी आहेत कोरोनाच्या बाबतीत मी ऑब्झर्व केलं आहे की जर तुम्ही पुरेशी काळजी घेतली तर तुम्हाला होण्याची शक्यता कमी होते. पण हीच बाब निर्णायक नाही आहे. कित्येकदा लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी पण लागतो की एकदा म्हणजे कसं होतं की काही लोकांना का होतो ह्याचंच कारण नाही कळत. जसं की मतकरी सर गेले, खूप धक्का बसला मला पण की ते कोरोनाने कसे जाऊ शकतात. त्यांनी म्हणजे मला नंतर कळलं की त्यांनी असं कोणतंही व्हायोलेशन केलं नव्हतं की जे कोरोना संदर्भातले रूल्स आहेत, पण त्यांना झालं. तर आता लक्षात घ्या की ह्या गोष्टीला काही अटळ आहेत, प्रोबॅबिलिटीज इन्फिनिट आहेत. म्हणजे अमर्याद शक्यता असताना मग तुमच्या वाट्याला कोणतीही शक्यता येऊ शकते. पण आता असं एक नवीनच निघालं आहे, म्हणजे हे आत्ता आपण बोलतोय त्याच्या 2 दिवस अगोदर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडनं पण आलं आहे की हवेतनं सुद्धा तो पसरतो, एअरबोर्न आहे. म्हणजे तर मग संपलं ना. मग तुम्ही काय म्हणजे मग ते असं म्हणतात की मास्क लावा, पण अशी थिअरी आहे की मास्क असा एवढा पुरेसा नाही आहे की त्याच्यातनं तो जाऊ शकणार नाही, एवढा सूक्ष्म आहे. सो म्हणजे असं झालेलं आहे मानवाच्या इतिहासात. बरोबर 100 वर्षापूर्वी जेव्हा स्पॅनिश फ्लू आलेला तेव्हाची जर फोटोग्राफ्स, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला पाठवीन, ते बघायला तर एक्झॅक्टली आजच्यासारखं दृश्य आहे. एक्झॅक्टली, जराही फरक नाही. तशाच कॉटा टाकल्यात, तसेच तंबूमध्ये हॉस्पिटल्स तात्पुरते निर्माण केलेत, तसेच मास्क लावले, सगळं तसं जराही फरक नाही. म्हणजे माणसाला 100 वर्षात वाटलं असेल आपण केवढी प्रगती केली, तर हे दिसतं की माणसाने प्रगती केली नाही. आणि म्हणजे दुःखद काय गोष्ट मला वाटते की एवढं जाणीव होऊ नये आजही राज्यकर्ते पुन्हा त्याच्यातनं कोविडच्या ह्याच्यातनं पण पैसे खात आहेत, केंद्रात किंवा राज्यात किंवा कुठच्याही देशात. तर हे मला वाईट वाटतं की निसर्गाने एवढं दाखवून दिलं की ह्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या आहेत. तुम्ही अधिक वेगळ्या गोष्टींकडे लक्ष केलं पाहिजे की जीवन अधिक सुंदर आणि छान करण्याकडे लक्ष दिलं. अजूनही मला वाटतं जाण आलेली नाही, ती समाजात नाही, त्यामुळे राज्यकर्त्यांमध्ये नाही. अगदी. आता कोरोना काळात सुद्धा तुम्ही करत असलेल्या कामाचा उल्लेख केला, मुलाखतींचा उल्लेख केला. फडणवीसांची मुलाखत आता काही दिवसांपूर्वी तुम्ही घेतली, त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसतात सोशल माध्यमांवरती. मला याच अनुषंगाने आणखीन असंच विचारायचं होतं की तुमच्या वैयक्तिक लिखाणातून, ट्विटर असेल, फेसबुकवरती असेल, तुम्ही भारतीय जनता पक्षावरती किंवा त्यांच्या ध्येय धोरणांवरती बऱ्याचदा टीका केली. त्याच्यावरनं बरंचसं काय पुढे रामायणही घडलं. तरी फडणवीसांची मुलाखत तुम्ही घेतली आणि ती गाजते सध्या. अनेक राजकीय पक्षांच्या त्यावेळी ध्येय धोरणांवरती टीकात्मक तुम्ही लिहिलेलं आहे, तरीही त्यांच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांच्या मुलाखती तुम्ही घेतलेल्या आहेत. हे समीकरण कधी कधी लक्षात येत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे समर्थक, ज्यांना भक्त म्हटलं जातं, त्यांनी तर पुन्हा एकदा त्या फडणवीसांच्या मुलाखतीखाली पण तुम्हाला शिव्याशाप आणि कसं काय फडणवीसांनी हे केलं वगैरे ते प्रचंड झालंच. परंतु हा त्या नेत्यांचा काय मनाचा मोठेपणा आहे की त्यांची ही गरज आहे राजू परुळेकरांना मुलाखती देणं? या गोष्टी आहेत ना, त्या मला असं वाटतं की आपण चिकित्सा धर्मापासून दूर गेल्यामुळे आपल्या मनात असा प्रश्न, आपल्या सगळ्यांच्या मनात अनेकांच्या आला, त्यांनी लिहिलं. पण मला असं वाटतं की मुलाखत घेणे ही एक कंपार्टमेंटली वेगळी गोष्ट आहे आणि लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे. लेखनही मी माझं करतो, मुलाखतही मी त्या माणसाची घेतो. इतकं स्पष्ट असतं ते. जेव्हा त्या माणसाची मुलाखत घेतो तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे हे पोचवण्याची जबाबदारी माझी असते. त्याचं जेवढं जमेल तेवढं विश्लेषण करून तो खरं खोटं बोलण्याची न्यायबुद्धी परीक्षकांना आहे एवढं स्मरून ते पोचवणं ही माझी जबाबदारी असते. मुलाखतकार म्हणून माझ्याकडे सत्ता नसते. सत्ता मी ज्याची मुलाखत घेतो त्याच्या ताब्यात देतो. लेखक असतो तेव्हा माझ्याकडे सत्ता असते. तेव्हा मी ठरवतो की मला काय लिहायचं आहे आणि तेव्हा मी कोणत्याही असा पक्ष नाही, व्यक्ती नाही जो सामाजिक जीवनामध्ये लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. म्हणजे माझा व्यक्तिगत कोणाचाही काय प्रॉब्लेम नाही, माझं वाकडं नाही आहे. तर तेव्हा मी ती टीका केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि भारतातच काँग्रेस हा एक पक्ष सोडला, माझं हे मत झालं आहे आता,
आणि मी काँग्रेसवर पण भरपूर टीका केली आहे. पण काँग्रेसवर टीका केल्यावर आणि इतर पक्षावर टीका केल्यावर, इतर पक्ष, छोटे पक्ष जे आहेत त्यांचे नेते, जे परिवारवादी पक्ष आहेत त्यांचे नेते, सगळ्यावर टीका केल्यावर माझ्या लक्षात आलं की इतरांना चिकित्सेचं वावड आहे आणि चिकित्सेचं वावड हे फॅसिझमकडे नेतं. त्यामुळे मी असं म्हणेन की काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांनी हस्ते परहस्ते आज आपल्याला फॅसिझमपर्यंत पोचवलेला आहे. आत्ताचा जो भारतीय जनता पक्ष हा मूलतः फॅसिस्ट आहे का, असं कोणतंही विधान मला करायचं नाही. पण आत्ता फॅसिझमच्या आहारी देश जाण्याचं कारण भारतीय पक्ष जनता पक्ष बनलेला आहे किंवा त्यांचं नेतृत्व बनलेलं. सगळे काही त्यांना, मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षात पण 100% लोक असं मानत असतील नेतृत्वातले की हे असं बरोबर चाललंय. परंतु काही लोकांना वाटतं आणि त्या काळात त्यांचा विजय होत असतो आणि तेव्हा ते चालून जातं. मग ते जसं की आणीबाणीच्या काळात तर काँग्रेस अख्ख्या वाटत होतं का काँग्रेस, नंतर काँग्रेस फुटली पण की तर इंदिरा गांधींचं बरोबर आहे, आणीबाणी लादली पाहिजे, नाही वाटत होतं. पण काही लोकांना तेव्हा ते काही करता येत नाही. किंवा क्रुश्चेवसुद्धा स्टॅलिन बरोबर होते म्हणून क्रुश्चेवना वाटत नव्हतं की स्टॅलिन बरोबर आहे. ते क्रुश्चेवकडे सत्ता आली तेव्हा क्रुश्चेवनी सांगितलं की स्टॅलिननी खूप अत्याचार केले. आता हा मुद्दा जो आहे ते पाहता पुढच्या काळात भारतीय जनता पक्षातली लोक पण बोलणार ही गोष्ट की हा फॅसिझम भारतासाठी नाही आहे, की भारत हा वैविध्याने लढलेला देश आहे. परंतु केवळ भारतीय जनता पक्ष किंवा त्याचं आत्ताचं नेतृत्व जबाबदार नाही. मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष भारतातला मी जवळून पाहिला आहे, महाराष्ट्रातले तर अगदीच पाहिलेत. एक काँग्रेस पक्ष सोडला तर इतर कुठच्याही पक्षाच्या नेत्यांना टीका नको असते. एकतर ते थेट हल्ला करून टीका करणाऱ्यावर किंवा शाब्दिक किंवा शारीरिक किंवा त्याला ब्लॉक करून, दुर्लक्ष करून, त्याला एलिमिनेट करून ती चिकित्सा थांबवण्याचा प्रयत्न करतात. खरं व्यक्तीची, धर्मांची, आपल्या मोठ्या नेत्यांची, महापुरुषांची, मोठ्या लेखकांची, मोठ्या पुस्तकांची, सगळ्या गोष्टी ज्या आपल्या जीवनाचा भाग आहेत त्याची चिकित्सा व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक सांस्कृतिकदृष्ट्या लिहिलं गेलं पाहिजे आणि ते डॉक्युमेंट झालं पाहिजे. तर खरं आपल्याला भक्तियोगाला आहारी न जाणारं असं समाज जीवन बनवता येईल. ते अजून म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचं तेच तर थिअरी होती. त्यांनी लिहून ठेवलं आहे की भक्तियोगाच्या आहारी भारत चालला आहे. गटारात एखाद्याला जर ब्रह्म दिसत असेल तर ते लोक गटाराचं पाणी पितील असे लोक आहेत आपल्या देशातले. तर ते सफल, म्हणजे त्याच्याविरुद्ध आपण ताबडतोब उभं राहायला पाहिजे असं डॉक्टर आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे. आपण उभे राहिलो नाही म्हणून आजचा दिवस आपल्याला बघायला लागला, म्हणून मला लिहायला लागतं. अन्यथा माझं भारतीय जनता पक्षाशी काय वाकडं आहे, माझं कुठच्याच पक्षाशी चांगलं नाही आणि कुठच्याच पक्षाची वाकडं नाही. व्यक्ती तर मला सगळ्या आवडतात आणि कोणीही आवडत नाही. हे बघा, राजकारण मला मूलतः प्रिय नाही. कारण तुम्हाला जिथे मासमध्ये लोकांना जमवावं लागतं आणि माणसांच्या मेंढ्या करायला लागतात, ते मग युनिफॉर्म सर्व्हिसेस असो, गणवेशधारी कोणतेही संघटन असो किंवा बिनगणवेशधारी राजकीय संघटन, मला आवडत नाही. मी व्यक्तिवादी आहे. त्यामुळे मी सर्वात लहान मायनॉरिटीचा प्रतिनिधी आहे आणि सर्वात जगातली लहान मायनॉरिटी इंडिव्हिज्युअल असते, व्यक्ती असते. तर कोणताही धर्म किंवा कोणतीही जात याच्यापेक्षा सगळ्यात छोटी मायनॉरिटी इंडिव्हिज्युअल आहे. तो सर्वात वीक आहे, दुबळा आहे. मग गांधीजी शेवटचा माणूस, म्हणजे सर्वात गरीब आणि पिचलेला एकमेव एक राहिला इंडिव्हिज्युअल, त्याला अंत्योदय म्हणायचे. म्हणजे त्याचा जर तुम्ही वर आणू शकला तर अंत्योदय होतं, असं त्यांची थिअरी होती. तर मी त्या मताचं आहे. त्यामुळे मला कोणत्या राजकीय पक्षाबद्दल बौद्धिक आदर अजिबात नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल मला बौद्धिक आकस किंवा द्वेषही नाही. त्यांनी चांगलं केलं तर चांगलं म्हणा, वाईट केलं तर वाईट. बरं, आता मी असं नाही म्हणत की माझंच संपूर्ण आणि संपूर्ण मी तत्त्वज्ञान मांडतोय. मी जे म्हटलेलं आहे त्यालाही काउंटर होऊ शकतं त्या परिघामध्ये, त्या परिक्षेत्रामध्ये. आणि अंतिम सत्य असं जगात काही नसतं. खरं तर अंतिम सत्य हे सुद्धा अंतिम सत्य नाही आहे. त्यामुळे ती प्रक्रिया चालू राहिली पाहिजे. ती थांबलेली आहे समाजात, तेव्हा ती लाथ मारून तो दरवाजा उघडणं हे लेखकाचं काम आहे आणि ते मी करतो. मला याच अनुषंगाने आणखीन विचारायचं आहे की भारतीय जनता पार्टीने 2013-14 पासून जे ट्रोलिंग संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला, आता ते त्यांच्याही अंगाशी आलं. फडणवीसांची तुम्ही जी मुलाखत घेतली त्यातली त्याची प्रश्नोत्तर मी ऐकली त्यांनी दिलेली. परंतु एकूणच सर्वच पक्षांनी ती अंगीकारलेली दिसते. जसं तुम्ही म्हणता तसं काँग्रेसमध्ये हे प्रमाण कमी आहे, परंतु महाराष्ट्रातला विचार केला तर शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, सगळ्यांनीच अशा भक्तांच्या मोठ्या टोळ्या किंवा गँग निर्माण झालेल्या आपण बघतो. कुठे घेऊन जाणारं चाललं हे सगळं, म्हणजे एकूणच संस्कृती किंवा कुठे जाईल हे सगळं अशा पद्धतीने? मी तुम्हाला एक सांगू की हे ट्रोलिंगची संस्कृती भारतीय जनता पक्षाने नाही आणली. कारण ह्या ट्रोलिंगच्या संस्कृतीचा सर्वात पहिला बळी मी होतो. त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकतो ही ट्रोलिंगची संस्कृती अरविंद केजरीवालच्या आप पक्षाने आणली. अरविंद केजरीवालनी पेड ट्रोल्स आणि अशा प्रकारचे IT सेल्स उभे केले. इंडिया अगेन्स्ट करप्शन ही मुवमेंट मुळामध्ये देशातलं शासन संस्था आणि
सरकार अस्थिर करण्याकरता उभी केली. त्याचा एक भाग अरविंद केजरीवालचं नेतृत्व होतं आणि त्यांना असं वाटलं होतं, म्हणजे त्यांचं आताचं तुम्ही उजव्या शक्तींची हात मिळवणी पाहता ते लॉजिकल एंडला आलं असं समजा, म्हणजे तार्किक अंत होतोय त्याचा. पण तेव्हाच मी हे लिहून ठेवलं आहे. त्यामुळे आत्ता मी म्हणतोय असं नाही. 2012चा माझा ब्लॉग आहे, तुम्हाला पाहायचा वाचू शकता ब्लॉगवर, किंवा तुम्हाला पाहायचं मी पाठवीन. तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा त्या सगळ्या मुवमेंटच्या विरुद्ध लिहिलं आणि ते देशभर पसरलं, कारण मी तेव्हा एक माझी विशिष्ट भूमिका होती त्यामुळे त्या रोलमुळे पसरलं, तेव्हा देशभरातनं ट्रोल्स आणि जगभरात, म्हणजे त्यांचे ट्रोल्स तर जगभर होते. त्यांनी NGO FCRA घेऊन, म्हणजे फॉरेन करन्सी रेग्युलेशन ॲक्ट खाली जी NGO काढली, ते पैसे त्यांनी राजकीय आंदोलनासाठी वापरले, जो अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्या काळात त्यांनी पण त्या काळचं काँग्रेसच्या सत्तेने त्यांना म्हणावा तसं प्रतिकार केला नाही आणि ती ट्रोल्सची विषवृक्ष वाढला. नंतर काय झालं, 2013 नंतर भारतीय जनता पक्षाला जेव्हा मोदींचं नेतृत्व लाभल्यावर 2014मध्ये ते सत्तेवर येतात असं दिसलं, की तेव्हा सर्व देशातल्या थैलीशहांनी भारतीय जनता पक्षाच्या दिशेने आपली, आणि अगोदरच ते बनिया सगळे त्यांच्या मागे होतेच, पण जास्त मोठ्या प्रमाणावर उभे राहिले. केजरीवालांचीही बलस्थान बनिया, केजरीवालांचाही पक्ष हा मूळ बनिया पक्ष आहे. तर ते पैसे मिळाल्यावर भारतीय जनता पक्षाकडे प्रचंड मॅनपॉवर होती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे आले. त्यांनी नंतर सत्ता आल्यावर ते अधिक वाढवले. त्यामुळे त्यांच्याकडे स्वाभाविकपणे ट्रोल करण्याची जी कल्पना होती, मूळ कल्पना आप पार्टीने उभी केलेली, ती त्यांनी अधिक जोरदार राक्षसी पद्धतीने विकसित केली. त्यामुळे सुरुवात, त्याचा उगम अजिबात भारतीय जनता पक्षाने केलेला नाही. भारतीय जनता पक्ष कोणती गोष्ट ओरिजिनली सुरू करण्यात चांगली किंवा नकारात्मक कारणीभूत नाही. ह्या देशामध्ये जे चांगलं किंवा वाईट होतं ते सगळं भारतीय जनता पक्षाने वाढवलं. त्यांनी स्वतः काही निर्माण केलेलं नाही. आणखीन एक विषय ज्याच्यावरनं म्हणजे खूप घमासान लढाईच झाली अक्षरशः, तर मला विचारावं असं वाटतो, सावरकरांच्या प्रश्नावरनं, चाफेकरांच्या प्रश्नावरनं तुम्ही काही तथ्य समोर आणली की जी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली नव्हती. तुम्ही त्यांचा अनादर करण्याचा प्रयत्न केला नव्हता, परंतु ती सुद्धा लोकांना रुचली नाहीत आणि खूप मोठ्या प्रमाणात रणकंदन झालं, खूप प्रचंड ट्रोलिंग तुम्हाला झालं. कसं काय, म्हणजे याच्याकडे कसं बघता येईल आपल्याला? लोक हे तथ्य का मान्य करायला तयार नसतात? नाही, तथ्य मान्य नाही केलं लोकांनी तरी काही फरक नाही पडत. कारण पहिली गोष्ट अशी की सावरकरांचा मृत्यू झाला तेव्हा मी जन्मालाही आलो नव्हतो, त्याच्यानंतर कित्येक वर्षांनी आलो. त्यामुळे सावरकरांचं माझं पर्सनल वाकडं काय नाही आहे. सावरकरांचं जे शिक्षण आपण लहानपणी सगळ्यांनी घेतलं त्यातनं आपल्याला सगळ्यांना सावरकरांबद्दल आदर होता. पण पुन्हा एकदा माझ्या चिकित्सा बुद्धीने उचल खाल्ली. सावरकरांनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी तर केलीच होती, म्हणजे सुटका त्याच्यामुळे झाली. तेव्हा ब्रिटिशांनी त्यांची कागदपत्रं लपवली आणि बरीच हळूहळू ती रिलीज झाली. तर 87 साली जवळपास सगळी कागदपत्रं रिलीज झाली. त्यांचे 6 माफीनामे, पहिला माफीनामा त्यांनी 6 महिन्यात दिला. मला याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, त्यांनी माफीनामा द्यावा, माफी मागणं हा काय त्यांना पूर्ण. पण त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत तेवढेच तेजस्वी असे क्रांतिकारक जे जेलमध्ये गेलेले, त्यांनी माफी मागितली नाही. त्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली. त्यातले बरेच फासावर गेले, काही बरेच जन्मठेपेत गेले, काही खितपत 50-50 वर्ष पडून तिकडे गेले. या सगळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचला नाही. याचं कारण असा कुटीलपणा त्यांनी केला नाही. त्यांनी माफी 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्ही पाहिलं का की शेवटी त्या माफीनाम्यांना असं स्वरूप आलं. मी तुम्हाला सगळं कॅटलॉग पाठवलं त्या माफीनाम्यांचे. आता मी एक व्यवस्थित कॅटलॉग तयार केलं आहे आणि बऱ्याच हिंदुत्ववादी मंडळींनी एकच माफीनामा पुढे आणून सावरकरांची सारवासारव करतात, त्याच्यावर पण मी बोलणार. पण त्या 6 माफीनाम्यामध्ये शेवट तर त्यांनी ब्रिटिश सरकारबरोबर हातमिळवणी करण्याची, ओबिडियंट सर्वंट होण्याची तयारी दाखवली, जे ब्रिटिश सरकारने नंतर त्यांच्याबरोबर केलं. आणि लक्षात घ्या की त्यांनी भारतात आल्यावर कोणत्याही प्रकारचं राजकीय काम केलेलं नाही आहे. पहिले त्यांनी सामाजिक काम केलं, तेही खरं नाही आहे. माझं त्याच्यावरही एक म्हणणं आहे. त्यांना जेव्हा रत्नागिरीला ते आले तेव्हा ते रत्नागिरीला 37 सालपर्यंत होते. तर सावरकर 37 पर्यंत रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर आणि ते म्हणजे त्यांनी दलितांसाठी उद्धारासाठी काम केलं वगैरे. खूप लोकांनी त्यांचं कौतुक केलं. ते पैसे भागोजी केरांनी लावले होते. एक दुसरी गोष्ट अशी की 37 नंतर सावरकर 37ला त्यांना यायला परवानगी आली आणि त्यांनी हिंदू महासभेचं सगळं जे सुरू केलं, इथे मुंबईत आले ते. त्यानंतर 52 साली एक पारितोषिक घ्यायला फक्त रत्नागिरीत गेले. त्या कामाकडे पूर्ण त्यांचं, त्यानंतर त्यांनी अशा प्रकारच्या सामाजिक समतेबद्दल काय बोलले. त्यामुळे मला असा संशय आला
की त्या काळात जे सत्यशोधक समाजाचं काम चालू होतं त्याला म्हणजे पातळ करण्याकरता तर हे टूम नव्हती. हा मुद्दा मी मांडला. मी हा फक्त प्रश्न मांडला. सावरकरांचा आदर्श मानताना सावरकरांना आदर्श हे लक्षात घेतलं पाहिजे. एक तर त्यांनी 6 माफीनामे दिले, ते त्यांच्याबरोबरच्या क्रांतिकारा, ते माझ्याशी तुलना नाही होऊ शकत की मी तर पहिल्या वेळेला माफीनामा देईन किंवा मी तुरुंगात जायला घाबरेन किंवा तुम्ही तुरुंगात जायला घाबराल, तुम्ही माफीनामा द्याल, कोणी जाईल असं म्हणून तुम्ही त्यांचा मोठेपणा गौरव नाही घेऊ शकत. त्यांच्या स्वतःच्या इच्छेने त्यांनी स्वीकारलेलं जे क्रांतिकारकत्व सो कॉल्ड होतं ते तिथे उघडं पडलं असं दिसतं, जे त्यांच्या सहकाऱ्यांचं नाही पडलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, त्यांनी आल्यावर जे राजकारण केलं ते राजकारण विषारी होतं, ज्याचा आत्ताच्या आपल्या राजकीय संघटना आणि आपली कॉन्स्टिट्यूशन आहे, जी आपलं संविधान आहे, त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा विरोधात उभं राहणारं तत्त्वज्ञान त्यांनी निर्माण केलं. दुसरी गोष्ट, शेवटचा त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा गोष्ट मला असं त्रासदायक वाटते की गांधी हत्येचा जो आरोपी आहे नथुराम गोडसे आणि ते बाकी सगळे आपटे वगैरे, ते सगळे त्यांचे शिष्य होते. एवढंच नाही तर गांधी हत्येतले ते आरोपी होते. त्यांची सुटका निर्दोष झाली नाही, त्यांची पुराव्याअभावी सुटका झालेली आहे. त्यामुळे देशाचा राष्ट्रपिता आणि जगाने ज्याला वंदन केलं असा महान माणूस, त्यांच्याही चुका आहेत गांधीजींच्याही, त्याच्यावर मी लिहिलेलं आहे. मुद्दा असा आहे की गांधीजींच्या चुका ह्या त्यांच्या ज्या वयात मारलं त्यांना, त्या वयात त्यांना लिहून दाखवायला त्यांनी थांबवलं नव्हतं. किंवा गांधी परमताविषयी आदर करत किंवा निरादर करत नाही, परमताकडे ते सहिष्णुपणे दुर्लक्ष करत. गांधीजींच्यात हा गुण किंवा दोष होता. पण त्यांना ज्या पद्धतीने निशस्त्र त्या वृद्ध माणसाला, ज्याला जगाला वंदनी, त्याला मारला, त्याच्यामध्ये तुम्ही आनंद व्यक्त करता, अशा माणसाची पूजा कशी करू शकतो आपण? त्याची भक्ती तर नाही करू शकत. ह्या सगळ्या मुद्द्यांवर मी लिहिलं. आता हे मुद्दे धरल्यावर माझा अजून एक मुद्दा असा आहे की जर तुम्ही सावरकरांना एकदा मानलं की तुम्ही संविधान, नंतर महात्मा गांधी, नंतर भारताची अख्खी स्वातंत्र्य चळवळ आणि हा वैविध्यपूर्ण समाज नाकारता, ते तुम्ही कसं म्हणजे ॲक्सेप्ट कराल? सावरकरांमध्ये गुण नव्हते का? होते ना गुण. ते भाषेवर त्यांचं, मराठी भाषेला त्यांनी काही केलेलं आहे. तुम्ही भाषेच्या संमेलनात त्यांचा फोटो लावा, तुम्ही त्यांचा आदर करू शकता त्यांच्या गुणांचा. पण राजकारणासाठी तुम्ही त्यांना उभं केलं तर तुम्ही पूर्णपणे मानवताविरोधी कृत्य करता. कारण 6 सोनेरी पानेमध्ये त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत म्हणजे एका पद्धतीने अनुद्गार काढलेले आहेत. दुसरी गोष्ट, ते का म्हणून तर कल्याणच्या सुनेला परत पाठवणे वगैरे. त्यांना असं वाटतं की परमताची जी माणसं आहेत किंवा परधर्मीय माणसं, आता मी नाव नाही घेत कारण ते फार चांगलं नाही, मला पण वाचताना वाईट वाटतं तर बोलताना किती वाईट, तर त्यांना म्हणजे त्यांच्या स्त्रियांना हे करावं, अत्याचार करावे असं त्याचं समर्थन केलेलं आहे. तुम्ही सांगा की असा माणसाचं पूजन मी कसं करू शकतो? आता दुसरी गोष्ट, चाफेकरांचं तुम्ही म्हणाल. चाफेकरांचं चरित्र उपलब्ध आहे आणि ते PDF वर गुगलवर डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः म्हटलेलं की रँड चांगला माणूस आहे. बरं, रँडने काय केलेलं आहे? आज तुम्हाला अनुभव येतोय की आज कोरोनाच्या काळात तुम्ही मला विचारलं, तोच 1897चा सुधारित कायदा 2005चा आहे, तोच लावलेला आहे. तो कायदा रँडने आणला. त्याने ते नायडू हॉस्पिटल वगैरे, ते जसं हॉस्पिटल तिथे ते पुण्यात त्याने चालू केलं. तुम्ही लक्षात घ्या, क्वारंटाईन करण्याकरता घरामध्ये घुसून, जिथे उंदीर असतात, देवघराच्या इथे उंदीर नसतात का? पेढे खायला, खोबरं खायला उंदीर येतात, तिथे क्वारंटाईन करायला ते देव बाहेर काढले, तर आमचा धर्म बाटला म्हणून त्याला गोळ्या घालणार तुम्ही? तो आमचा क्रांतिकारक. त्यांच्या अख्ख्या लेखनामध्ये चाफेकरांनी टिळकांची सुद्धा पुरेसे धर्मनिष्ठ नाहीत म्हणून निंदा केली आहे. तर ते आपले कसे काय, म्हणजे ते कुठच्या प्रकारे क्रांतिकारक होतात? मला नाही मान्य हे क्रांतिकारक. ज्यांना मान्य आहे त्यांनी करावं. त्यांनी तुम्ही आपल्या जातीसाठी, आपल्या धर्मासाठी किती आपल्या चिकित्सा बुद्धीची माती करावी, याला काही मर्यादा आहेत. तर मी त्या मर्यादाच्या आतमध्ये राहून काम करू इच्छितो, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. दामोदर हरी चाफेकरांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं उपलब्ध आहे PDF वर. तुम्ही जागतिक राजकारणाकडे, मोठ्या घटनांकडे पण चिकित्सक नजरेने बघता. आता जसं आपण बघतो की चीनच्या अध्यक्षांनी हयात अध्यक्षपदी आपण राहावं अशा पद्धतीने तरतूद केली. रशियामध्ये तेच घडले. अमेरिकेत तसं घडणं कायद्याने शक्य नाही किंवा लोक मोठ्या संख्येने जागृत आहेत म्हटलं जातं. त्यामुळे नाही तर ट्रम्प महोदय त्याच मार्गाला गेलेच असते. आपला देश त्याच मार्गाला चाललाय. आपल्या देशात पण अमेरिकेसारखेच लोक ॲक्सेप्ट नाही करणार असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे. आणि तुम्ही लक्षात घ्या की असा काही करण्याचा कोणी प्रयत्न केला
तर तो यशस्वी होणार नाही आपल्या देशात. प्रयत्न नक्की केला जाईल पण. फार धन्यवाद सर. असंख्य लोकांच्या म्हणजे ते शेकडो नाही हजारोंच्या संख्येने मुलाखतींची संख्या झाली ती मला वाटतं 5,000च्या संख्येकडे आता धाव घेतली नाही कितीतरी त्याच्याशी जास्त गेले. 5,000 तर एका प्रोग्रामसाठी घेतले आम्ही. त्या तर संवादसाठीच झाल्या मला वाटतं. तर अशा माणसाची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. पहिलीच होती आमची या चॅनलची मुलाखत आणि ही सुरुवात आहे तुमच्या मुलाखतीने. थँक्यू सर. धन्यवाद धर्मेंद्र.